नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी भवानवाडी दहिवडी मैदानामध्ये आणि या मैदानात महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकवला आहे सर्वांच्या लाडके म्हणजे आपशिंगच्या चित्र्यानं आणि सोबत पाहायला मग अण्णा शेठ गाडगे पाचवड यांचा हरणे अप्रतिम अशी जोडी पोहून आज फायनलसाठी पात्र झाले. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कसं नियोजन लागलेलं आजचं? नियोजन असं हे अचानकच झालं. म्हणजे लय दिवस चालू होतं करायचं हे नियोजन, पण असं एक फोन आला आणि ते अचानक नियोजन झालं फायनल आणि सक्सेस झालं. सकाळीच चित्र फ्रेश दिसत होता आणि पोरं पण म्हणत होती की चित्र आज गुलाल घेणार आणि त्याने गुलाल घेतलं. काय सांगेल? नाही, पोरं आलेले सगळ्यांची पॉझिटिव्ह थिंकिंग होती सगळ्यांची. सगळी पोरं आज म्हणत होती की आज आपण गुलाल 100% लागणार आपल्याला. ज्या पद्धतीने गटाला गाडी पळली होती त्यांनी आम्ही हिशोब धरला होती गाडी काय पण करणार आज. ती पण महत्वाचं आहे का पॉझिटिव्ह थिंकिंग करणं? कारण जसं आपण विचार करतो त्या पद्धतीने गोष्टी घडत जातात, त्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत का कुठेतरी? कसं होतं, आपल्या टीमचं महत्वाचं पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. प्रत्येकाच्या तर एक सुद्धा असं नाही की इथं की प्रत्येक जण म्हणतोय की आज आपण गुलाल घेतल्याशिवाय जाणार नाही. बरं. आणि आज कसं गटाला ज्या पद्धतीचं स्पीड लावलं बैलानं, त्यामुळे आम्ही म्हणलो होतो 100% हे होणार. रागीट एकदम. काय सांगेल म्हणजे पळातून पळात पण तेवढा ताव आहे आणि काय रागीट भरपूर आहे. आज प्रथमच हरण्यासोबत पाहिली पहिल्यांदा. हरण्याचं पळ कसं वाटलं? आणि एक म्हणतात एकटक पळत होती जोडी. गाडी नरमादी पळतो, चांगली गाडी पळतो, काय विषय नाही. आणि पण बैल चांगला पळतोय, हा पण बैल चांगला पळतो. एक शरीरयष्टी वेगळी आहे, त्याची शिंगाची रचना नंदीची वेगळी. एक कुठंतरी उठून दिसतो बैल, त्याविषयी काय सांगायला? आणि बरेच जण म्हणत असतील त्याचा स्पीडचा अंदाज कुणाला लागत नाही, त्याविषयी काय? कसं होतं, ओरिजिनल किल्लर जातीचा बैल आहे आणि त्याची शरीरयष्टी बघितली ना, प्रॉपर जो पाळण्यायोग्य बैल आहे तशी टोटल ती शरीरयष्टी आहे. आणि बैल आपला हा बालखची आहे, म्हणजे लहानपणीच त्याला बालखची केलेला बैल आहे. त्यामुळे आपण एक 5-6 दिवसाच्या गॅपने बैल पळवतो. एक मला वाटतं आता दावणीला छोटा चित्र पण घेतलाय. छोट्या चित्र आहे, अजून एक वासरू आहे, अजून नवीन एक खरेदी आहे. त्याचं कसं सेम मोठा चित्र दिसतोय का? कसं काय? सेम दिसतंय. कुठून घेतलंय त्याला? तो तिथूनच आपण याच्याकडून घेतला होता, त्याच्याकडून घेतलेला आहे. बरं. आता हे महाराष्ट्र केसरीचा कितवा त्याचा किताब झाला? हा दुसरा किताब. यापूर्वी कोळ्यात पळा होता, बादल पुण्याचा ससवडचा, आणि आज हरणे. दादा, आता चालू सीझनला कोणत्या मैदानात राहिले? किती गुलाल झाले साधारणतः? आता चालूला 1-2 गुलाल झाले. एक क्वार्टर फायनल राहिला आणि एक फायनलला राहिला. म्हणजे एक म्हणावं लागेल स्ट्रगल भरपूर आहे बैलाचा भरपूर. बैल 2 महिने आजार होता, प्रॉपर बैल बसवला होता 2 महिने. भरपूर स्ट्रगल केलाय त्या बैलाच्या बाबतीत आणि त्यानं आम्हाला यश दिले. प्रत्येक वेळेस असं कुठल्या मैदानात आलोय नाराज केलंय असं काही नाही, कधीच नाही. कुठल्या मैदानात आलाय, कमी पडलाय, काय झाले, काही नाही. कुठल्याच मैदानात त्याने कधीच नाराज नाही केलं. काय झालेलं एक्झॅक्टली? म्हणजे बैलाला थोडं पायाला लागलं होतं, खालच्या पायाला तरी सूज आलती, त्यामुळे बैल बसवून ठेवला होता. बरं. शेठजींचा काय कॉल वगैरे झाला की नाही? शेठजींचा कॉल येतो लगेच, गट पाळा, सेमी पाळा, फायनल पाळा की नाही, काय त्यांचं असतं, त्यांना माहिती आहे. म्हणले आज जर त्यांनी गट पाळा तेव्हाच म्हणले गाडी 100% राहते आज फायनलला. नमस्कार. काय सांगाल, आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकवला आणि बरेच वर्षाची परंपरा या मैदानाला लाभली आणि आज जबरदस्त पाहिली जोडी? तो सकाळी जेव्हा गाडी पाहिली होती तेव्हाच बैल जरा म्हणजे आज मूडवर दिसत होता, आल्यापासून मस्तीतच होता. आता बी तुम्ही बघितलंच काय बघतोय, पूर्ण मस्तीतच आहे. तेव्हाच पोरं सगळे म्हणले आज 100% बैल काहीतरी गाठवणार. गट पायानंतर तर काय कन्फर्म झालं की आज बैल काहीतरी गाठवणार. बरोबर. आणि भरपूर आजार झाला, 2-3 महिने आजारातच गेले. नंतर बैल रिकवर झाला. बैल कंटिन्यू असाच पोहतोय, जेवढा आज पहा तेवढा कंटिन्यू पोहतोय. फक्त बैलाचं कुठं पायऱ्या वाचून घोटाळा होत होता. पोरांनी सर्व मुलांनी घेतलेले कष्ट, परिश्रम ते कुठेतरी आज म्हणजे आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल घेऊन त्यानं म्हणजे ते सर्वच म्हणजे त्यानं एक पोच पावती दिली की बाबा मी तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम लावताय, मी पळाच्या माध्यमातून ते तुम्हाला पण ते रिझल्ट देणार. त्याविषयी 100% बैल कधी आपल्याला नाराजच करत नाही. फक्त आमच्या चुकीमुळे जर काय झालं वाटा तरच. आणि भरपूर वेळा काय होतं, आमचं पावती 100% कडनच लागते. बैल सहजासहजी आत आल्यावर मार खात नाही आणि त्यानं स्वतःहून कधी आम्हाला नाराज केलं नाही. त्यामुळे असं त्याच्यावर असं त्यानं आम्हाला पोच पावती द्यायची काय गरजच नाही. आम्हाला माहिती ज्या दिवशी पळ
त्याची सगळी मारणार असा विषय. भाऊ पण आहे. सेमी विषयी काय सांगेल? सेमी कशी होती? सेमीत असं बघायला गेला तर टॉपचा होता सगळ्यांच्या मनाने. आमच्यासाठी पण गाडी मधनं लागली होती. आम्हाला माहिती होतं की गाडी स्पीड लावणार तर लावणार आणि गाडीने करून दाखवलं. बर. आणि आज लयच ह्याच्यामध्ये फॉर्म मध्ये आलं का? आज म्हणजे सकाळपासून ते मस्तीच्या मूडमध्ये आहे. त्याचं त्याला माहित होता त्यांनी काय एनर्जी घेतली या मैदानावर. पण आज ज्या बाकीच्या मैदानापेक्षा आज फुल एनर्जी येते. बरोबर. एक वेगळा दिसणारा नंदी आणि सर्वांचं लक्ष आज पुन्हा एक हे राहून घेतलं म्हणावं लागेल, कारण सगळ्यांचं लक्ष होतं त्या सेमीकडे आणि त्या सेमीमध्ये विजयी झाला. एक आता भवितव्यात मैदान वगैरे कसं खेळताय काय, म्हणजे कोणत्या मैदानाला आपण एक 5-6 दिवसाचा, एक 8 दिवसात तरी गॅप देतो बैलाला. बर. कारण की बैल आपला बालकचे त्यामुळे एक 5-6 दिवसाचा गॅप. काय होतं आता 2-3 महिने आजारी होतं, म्हणजे तुम्ही मैदान पण खेळवले नाही त्याला, की अशा वेळेस काय होतं की बाबा पुन्हा एकदा कमबॅक करायचं म्हटलं तर बाकीची अडचण पैरे वगैरे जरा थोडं निर्माण होतात, ते झाले का तसं? अडचणी आल्या भरपूर, पण ज्यांना माहिती की बैल पळतोय हा त्यांनी काय हरकत नाही, एका फोनवरती त्यांनी पैरे दिले. पण ज्यांना माहिती नाही, पण प्रत्येकाला ज्यांना माहिती आहे हा बैल काय करणार आहे, काय पळतोय, त्यांनी नाही पडचं आपण फोन केल्यावर बैल दिलेले. त्यांनी आपल्याला नाराज केलं नाही किंवा आपण त्यांना नाराज केलं नाही. ज्यांना माहित आहे याचा पळ काय काय ते स्वतःहून सुद्धा येतात. आम्ही केला तरी ते लगेच हो म्हणून लगेच पैरा होतं. पण म्हणजे पैराला काय अशी अडचण आली नाही. पण ज्यांना अजून ह्यांचा पळच माहित नाही, बरोबर, किंवा त्यांनी स्वतः समक्ष बघितलाच नाही, त्यांना माहितच नाही की हा काय पळतोय काय, त्याच्यामुळं नाही काय तशी अडचण. आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही 8 दिवसाच्या गॅपनं किंवा 6 दिवसाच्या गॅपनं पळवतोय हे त्याच्यासाठी चाललंय. आम्ही आमच्यासाठी नाही किंवा पैशासाठी नाही किंवा काय नाही. त्यांनी स्वतः गुलालामध्ये ना आम्हाला गुलालामध्ये ठेवा एवढीच अपेक्षा. बरोबर. आणि तो ठेवतोय. एक घरची गाडी आम्हाला केव्हा पाहायला मिळेल? मोठ्या चित्रांची बघू आता का चालू आहे त्याला फेरे वगैरे? प्रयत्न चालू आहे, ती पळवायची लवकर घरची गाडी. बर. बघू आता कसं काय नियोजन लागते, कसं काय त्याला फेरे वगैरे दिलेत का? चालू आहेत. मैदानात वगैरे काढलं का नाही? नाही, मैदान नाही काढलं अजून, पण फेरे बिरे चालू आहेत त्याला. बघू आता झालं ह्याच्यात गाड्यात. पण एकसारखे 2 नंदी पळताना पाहिलं म्हणजे एक वेगळा क्षण असेल, काय सांग? नाही तसं सगळ्यांना माहिती. आता तो असा दिसतो की सेम ह्याच्याकडे, कारण ह्याचाच पोरगा तो काय विषय नाही, सेम टू सेम तसंच दिसतोय. आणि लवकरच ती जोडी एकत्र आणणार आहे आम्ही, म्हणजे बाप लेकाची जोडी लवकरच पळवणार आहे. बरोबर. चालेल, शुभेच्छा राहतील. आणि मैदान कसं संपन्न चालू आहे सध्या? मैदान चांगलं आहे, सगळे योग्य निर्णय होत आहेत, सगळे निकाल बिकाल व्यवस्थित होते. बरं, चांगलं मैदान चालू आहे, काय नाही. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.